गाईस, आज आपण करणार आहोत ज्वेलरी हॉल आणि त्यासाठी मी मिशोवरून परचेस केले आहेत खूप सुंदर आणि अफोर्डेबल इयरिंग्स जे आपण वेडिंग मध्ये किंवा कोणत्याही फंक्शन मध्ये वेअर करू शकतो। फर्स्ट आहेत हे इयरिंग्स जे मला खूप जास्त आवडले आहेत। कोणत्याही फॅन्सी ओकेजन साठी तुम्ही हे वेअर करू शकता। दिसायला जरी हेवी दिसत असले तरी एकदम लाईट वेट आहेत आणि ह्याची क्वालिटी पण एकदम अमेझिंग आहे। नेक्स्ट आहे ते मोती झुमके, खूप छान दिसतात। जर तुम्हाला मिनिमल लुक साठी हवे असतील ना तर ही इयरिंग्स एकदम परफेक्ट आहेत। नेक्स्ट आहे ते कुंदन इयरिंग्स, ह्याची सुद्धा क्वालिटी खूप छान आहे। मी एका साडीवर वेअर केले होते, खूप अमेझिंग दिसतात। कोणत्याही इंडियन आउटफिटवर तुम्ही हे वेअर करू शकता। क्वालिटी प्रमाणे ह्याची प्राइस पण खूप कमी आहे। नेक्स्ट आहे ते गोल्ड ऑक्सिडाइज झुमके। माझ्याकडे सिल्वर ऑक्सिडाइज मध्ये बरेच इयरिंग्स आहेत, मला एक गोल्ड मध्ये ट्राय करायचं होतं म्हणून मी हे परचेस केले आहेत आणि जसं मी एक्सपेक्ट केले होते ना अगदी त्याची क्वालिटी तशीच मला रिसीव्ह झाली आहे। नेक्स्ट आहे ते गोल्ड प्लेटेड झुमके ज्याच्यावरती डायमंड आणि मोतीचं वर्क केलेलं आहे। जर तुम्ही साडीवर वेअर केले ना तर हे खूप सुंदर दिसतील, ह्याची क्वालिटी पण अमेझिंग आहे। एकदम सुंदर आणि छोटे असे डायमंडचे इयरिंग्स आहेत जे तुम्ही फॅन्सी किंवा इंडियन आउटफिटवर वेअर करू शकता। मला ना झुमके खूप जास्त आवडतात म्हणून झुमक्यामध्ये मी अजून 2 परचेस केले आहेत। फर्स्ट आहे ते डायमंडचे झुमके, ह्याची क्वालिटी खूप छान आहे, अफोर्डेबल प्राइस सुद्धा आहे आणि दुसरे झुमके आहे त्याच्यावरती मोती वर्क केला आहे। अगेन हे तुम्ही साडीवर आणि स्पेशली नववारी साडीवर हे इयरिंग्स खूप उठून दिसतील। आणि लास्ट आहे ते चंद्रकोर झुमके जे फुल ट्रेडिशनल लुक देतात, साडीवर तर एकदम उठून दिसतात। ह्याची क्वालिटी पण खूप छान आहे। माझ्याकडे ह्या पॅटर्नचे एक पण इयरिंग्स नव्हते म्हणून मी हे परचेस केले आहे आणि हे तुम्ही नववारीवर पण वेअर करू शकता। अँड येस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ। या सर्व इयरिंग्सचे मी लिंक्स टॅग केलेले आहेत, सो कमेंट करायला विसरू नका अँड लेट मी नो तुम्हाला जर ह्याचा सेकंड पार्ट पाहिजे असेल तर। बाय।